नमस्कार मंडळी, जय गुरुदेव. हा व्हिडिओ जो आहे तो खास करून जो आहे माझे ड्रायव्हर बंधू जे आहेत, चालक बंधू जे आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतो आहे. जसं की माझं सध्या प्रवासाचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे बऱ्याच वेळा माझं जे आहे मुंबई सातारा किंवा मुंबई नाशिक, मुंबई पुणे असा जो प्रवास जो आहे हा चालू असतो. आणि त्या दरम्यान बऱ्याच अशा चालकांना भेटण्याची संधी मला मिळाली. अ, सगळ्यात पहिलं तर मी खरंच त्यांना मनापासून अभिनंदन करतो, की जे चालक आहेत की स्वतःच्या जीवावरती काही प्रायव्हेट गाड्या छोट्या ज्या आहेत त्या चालवतात आणि बऱ्याच अशा आमच्यासारख्या लोकांना ज्यांना सकाळी सकाळी लवकर पोचायचं असतं मुंबईला परत कामासाठी किंवा गावाला काहीतरी कामासाठी अर्जंटली पोचायसाठी, तर त्यांच्यासाठी ह्या सेवा देत आहेत. त्यांच्यासाठी खूप खूप अभिनंदन. त्यांची जिद्द, त्यांची चिकाटी बघून खूप आनंद वाटतो. मेहनत त्यांची करण्याची खूप तयारी आहे. जसं की काही काही ड्रायव्हर जे आहेत ते एका वेळी दोन दोन ट्रिपसुद्धा करतात. मुंबई सातारा, मुंबई सातारा ह्या दोन ट्रिपसुद्धा करतात. कारण की साहजिकच आहे की त्यांचं असं फिक्स काही रोजचे भाडे नाही आहेत. त्यामुळे ज्यावेळी मिळेल त्यावेळी काम करणं हे भागच असतं, आहे ना. ते खूप सुंदर अशा प्रकारे तुम्ही काम करत आहात आणि मेहनत करत आहात आणि त्याचा तुम्हाला मोबदलाही मिळत असेल. पण एक आवर्जून जे मला थोडंसं वाटलं किंवा मला जे अनुभवायला मिळालं त्याचं मी तुमच्यासमोर मी सादर करत आहे, जेणेकरून मी नक्की सांगू शकतो की बऱ्याच महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या बऱ्याच जे चालक आहेत, ड्रायव्हर्स आहेत, त्यांना ह्याचा फायदा होऊ शकतो. आणि त्यातल्या काही जणांना जरी झाला किंवा काही जणांनी जरी तो आपल्या आयुष्यात उतरवला तरी मी धन्य समजेन माझ्यासाठी. तर सांगण्याचा उद्देश एक इथे आहे की तुमची कुठलाही प्रवास असू दे, 4 तासाचा असू दे, 5 तासाचा प्रवासाची जी जर्नी आहे त्याच्यामध्ये कितीही आपण घाई केली है ना, कितीही आपण थोडंसं लवकर पोचण्याचा प्रयत्न केला तरी जास्तीत जास्त आपण 15 ते 20 मिनटं लवकर पोचू शकतो, है ना. 5 तासाचा प्रवास आहे तर आपण थोडंसं घाई करून पटपट पटपट करत लेन कट करत जरी गेलो आपण तरी जास्तीत जास्त 15 मिनटं आपण आधी पोचू शकतो, 20 मिनटं आधी पोचू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही पोचू शकत. पण हीच जी 15 मिनटं आहेत ना, हीच जी 15 मिनटं जर तुम्ही खऱ्या अर्थाने तुमच्याकडे बघाल तर कितीतरी तुमचं नुकसान ते करत आहेत. तुम्ही म्हणाल कसं नुकसान करत आहेत. तुम्ही स्वतःला लक्ष द्या. ज्यावेळी ही 15 मिनटासाठी वाचवण्यासाठी जी तुमची धडपड चाललेली असते, जी तुमचं चाललेलं असते कुशल मी म्हणू शकतो, है ना, तर ती चाललेली असताना तुमच्या आतमध्ये जे काय होत असतं ना ते असतं तुमचे हृदयाचे ठोके वाढलेले असतात, तुमचा रक्ताचा जो प्रवाह आहे त्याचा वेग वाढलेला असतो. हे कळत नकळत घडतं आहे, आपण स्वतःहून नाही करत किंवा बऱ्याच जणांना याची जाणीव पण नाही होत. पण लक्ष द्या की हीच 15 मिनटं जी वाटवण्यासाठी आपण करतोय ती जवळजवळ 2 ते 3 तास किंवा 4 तास आपण जो आहे तो प्रेशर, तो स्ट्रेस घेऊन नकळत चाललेला असतो. आणि पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला आत्ता यंग एजमध्ये वाटणार नाही, पण पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला नक्कीच तो त्रासदायक होऊ शकतो, है ना. ही छोटीशी गोष्ट आहे, बऱ्याच कमी लोकांना याची जाणीव होते की ही 15 मिनटं वाचवण्यासाठी केलेली धडपड आपल्याला कितीतरी त्रासदायक होऊ शकते. तीच 15 मिनटं घाईमध्ये एक थोडंसं तुमचं जजमेंट जर चुकलं है ना, तर कितीतरी मोठं नुकसान होऊ शकतं तुमचं, तुमच्यासोबत, तुमच्या गाडीचं, तुमच्यासोबत जे प्रवासी आहेत त्यांचं. हां, म्हणजे तुम्ही एवढी मेहनत करून जे काही एवढ्या गोष्टी करताय आणि त्याच्या छोट्याशा मिनटासाठी त्याच्यावरती जर पूर्णपणे पाणी फिरलं असेल तर मला असं वाटतं ते योग्य नाही आहे. तर माझी सगळ्यांना फक्त एवढीच विनंती आहे की तुम्ही ज्यावेळी गाडी चालवाल त्यावेळी एकच गोष्ट लक्षात ठेवा, 15 मिनटं उशीर झाला तरी चालेल, है ना, पण मी शांतपणे जे आहे ते गाडी चालवणार आणि ते सगळ्यांच्याच हिताचं आणि फायद्याचं आहे, हो की नाही. तर कृपया लक्षात ठेवा आणि मी तुम्हाला सांगेन की 3 गोष्टी घ्या, आवर्जून काळजी घ्या. एक, योग्य आहार. आहार टाळू नका, कारण ज्या पोटासाठी आपण करतोय कामं जे करतोय त्याला जर आपण महत्त्व देत नसेल तर एवढी धावपळ करण्यात सुद्धा काही अर्थ नाही. त्यामुळे वेळेवर आणि योग्य जेवण करा, व्यायाम ठेवा, नियमित थोडा ना थोडा तरी व्यायाम ठेवा.
5-5 तास 6-6 तास तुम्ही किंवा एखाद्या वेळेस जर डबल ट्रिप केली तर जवळजवळ ऑलमोस्ट 8 ते 10 तास तुम्ही एकाच पोझिशनमध्ये एकाच ठराविक पद्धतीने बसता, त्यामुळे तुमचे स्नायू आखडू शकतात. तर वेळोवेळी अधूनमधून काही व्यायाम करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की शरीराला पूर्ण आराम द्या. झोप तुमची छानपैकी होऊ द्या, पूर्ण झोप होऊन द्या, है ना. काही वेळ एखाद्या वेळेस थोडेसे पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण जर आपण सलामत तर आपण भरपूर काही करू शकतो, है ना. सो ही गोष्ट मला प्रखरतेने काल जाणवली आणि म्हणून मी तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे. तर नक्कीच सगळ्या या ड्रायव्हर बंधूंना, चालक बंधूंना माझ्यातर्फे पुढच्या आयुष्यासाठी, पुढच्या प्रगतीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. जय गुरुदेव.